महाशिवरात्रीला जर तुम्ही हा उपाय केला नाही तर तुमच्यासमोर आलेली संधी निघून जाऊ शकते. 3 रुपये, फक्त 3 रुपये आणि भोलेनाथांचा आशीर्वाद. हो, हा खरंच उपाय आहे. हा उपाय ज्या लोकांनी केला त्यांचं जीवन बदललं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजेल नक्की काय आहे. हे 90%च लोक करतात. यामध्ये महाशिवरात्रीचं महत्त्व. महाशिवरात्र म्हणजे भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाहाचा दिवस. या दिवशी देव स्वतः पृथ्वीवर येतात असे शास्त्रात सांगितले आहे. महाशिवरात्रीला ज्या भक्ताने थोडा भाव ठेवून पूजा केली त्याचे संकट महादेव स्वतः दूर करतात. हा दिवस पुण्याचा सागर आहे. फक्त आपला भाव लागतो, विश्वास लागतो. हो, 3 रुपयांचा उपाय म्हणजेच काय तर तुम्हाला सांगणार आहे. असा एक उपाय ज्यामध्ये फक्त 3 रुपये लागतात. ते 3 रुपये म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं प्रतीक मानले जाते. हा उपाय धन, आरोग्य आणि शांततेसाठी केला जातो. उपाय कसा करायचा? महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे उठून आंघोळ करावी, स्वच्छ कपडे घालावीत, घरातील देवघरात किंवा शिवलिंगासमोर बसून 3 रुपये नाणे ठेवावेत. शिवलिंगावर आधी पाणी, नंतर दूध अर्पण करावे. 3 रुपये नाणे हातात घेऊन हा मंत्र म्हणावा. ओम नमः शिवाय. हा मंत्र 11 वेळा म्हणाव्या आणि मनात इच्छा बोला. हे भोलेनाथा, माझ्या जीवनातील अडचणी दूर करा. माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आणा. ते 3 रुपये शिवलिंगाजवळ ठेवा आणि त्यावर बेलपत्र अर्पण करा. रात्री झोपण्याआधी ते 3 रुपये पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा. हा उपाय काय बदल करतो? या उपायांमुळे अडकलेला पैसा सुटतो, नोकरीचे मार्ग उघडतात, व्यवसायात अडथळे दूर होतात, घरात शांतता येते, मनावरचा ताण कमी होतो. शिव म्हणजे नाश करणारा आणि नवा मार्ग देणारा देव. या चुका टाळायच्यात. हे 3 रुपये खर्च करू नयेत, कोणालाही देऊ नका. ते 3 रुपये उधारी म्हणून पण देऊ नका, लोकांना दाखवू नका आणि मनात शंका ठेवू नका. हा उपाय श्रद्धेवर चालतो, शंकेवर नाही. एक अशी कथा आहे, जो एका गरीब ब्राह्मण होता. त्याने महाशिवरात्रीला त्याच्याकडे काहीच पैसे नव्हते, फक्त 3 रुपये होते. त्याने तेच 3 रुपये शिवाला अर्पण केले आणि मनात म्हणाला, देवा, माझ्याकडे काही नाही, पण माझं मन तुझ्यासाठी आहे. काही दिवसात त्याला काम मिळालं, त्याचं जीवन बदललं. शिवाला पैसा नको, फक्त मनातील श्रद्धा, भाव महत्वाचा आहे. काही लोक म्हणतात 3 रुपयात काय होणार, पण लक्षात ठेवा, देवाला किंमत नको, भाव हवा असतो. आज जे लोक लाखो खर्च करून पूजा करतात त्यामध्ये मन शुद्ध नसतं. 3 रुपयात श्रद्धा असेल तरच भोलेनाथ प्रसन्न होतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि ज्या व्यक्तीला याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.